ब्रह्मरी जवळीला चिकलू चिवरे ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी वरी बैसोनी उपवासू करी दरिद्रीची येई. ज्ञानराज मौली म्हणतात एक मनुष्य आयुष्यभर भीक मागितली, वयाची 33 वर्षे एकाच ठिकाणी जाऊन त्यानं भीक मागितली, पण ज्या ठिकाणी तो बसून भीक मागत होता ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी त्याच्या खाली सोन्याच्या कांबी हजारावर कांबी होत्या आणि त्याच्यावर तो बसून भीक मागत होता. लेकरा बाळाली भीक मागूनच शिकविलं, लेकर बाळ लहानाची मोठे त्याने भीक मागूनच केलं, पण त्या ज्या कांबी होत्या ना त्याच्या नशिबात नव्हत्या. म्हणून माऊली उदाहरण देतात ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी वरी बैसोनी उपवासो करी. उपाशी पोटाने भीक मागली दरिद्रीची. कारण माणसाच्या नशिबात फक्त राहावं लागतं. एक मनुष्य निघाल्यानंतर आणि त्याच्या पुढे एक आंधळ होत, ते पुढे चाललं होतं, चापत चाललं होतं. विष्णू परमात्मा लक्ष्मीनं पाहिलं, म्हणले देवा ते माणूस तसं का पुढे चलत आहे म्हणले ते आंधळे डोळ्यामध्ये, आंधळे त्याला डोळे द्या म्हणली.